त्या भाऊच्या टकल्याला पोरं लय त्रास द्यायला लागले म्हणून त्यांनी पोलिसाला फोन केला. पुढं काय झालं? टकलं बाहेर नाही वाटत. ए टकल्या 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 कोण आहे तो? मला टकल्या म्हणला. आयला टकल्या घरात आहे वाटते. अय टकल्या बाहेर ये, भांग पाडतो. टकल्या टकल्या आयला कोण आहे रे? गेलं वाटतं. पोराने माझ्या डोक्याला लय ताप दिलाय. पोलिसांनी फोन लावूनच तक्रार करतो. हॅलो पोलीस. बोला साहेब. अहो साहेब काय सांगू तुम्हाला, गल्लीतली सगळी पोरं मला टकल्या टकल्या म्हणून चिडू देते. वैताग आणलाय मला. काय एका टकल्या एवढा अन्याय? होय साहेब. मी अजिबात खपवून घेणार नाही. एक काम करा मामा, तुम्ही आज जाऊन निवांत झोपा. आज मी तो स्वतः उभारून पारा घालतो आणि कोण तुम्हाला चिडवतय त्याला 10 वर्ष जेलमध्येच टाकतो. थँक्यू साहेब, लय उपकार झालं तुमचं. हा जावा. आईला झोपलं वाटतं मामा. ए टकल्या पोलीस पण आगावच निघाला.